आखाती देशातल्या युद्धामुळे सध्या जगभर इंधनाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. भारतातही गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून रांगा आणि पोलिसांच्या बंदोबस्तात वितरण असं चित्र पाहायला मिळतंय. पण अशाही परिस्थितीत भंडारा जिल्ह्यातील एका गावाला या महागाईची आणि टंचाईची कोणतीही झळ बसलेली नाही. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी गावानं स्वयंपूर्णतेचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवलाय. बाहेर सिलेंडर मिळत नाहीये, लोक रांगा लावतायत, पण आम्हाला त्याची चिंता नाही. आमच्याकडे पाळीव जनावरं आहेत, आम्ही बायोगॅसवरच स्वयंपाक करतो, आमचा पैसाही वाचतो आणि वेळेवर आम्हाला गॅसही मिळतो, अशी प्रतिक्रिया देताना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर सध्याची युद्धजन्य परिस्थिती बघता समाधानच बघायला मिळतंय. घरगुती गॅस सिलेंडर असो की व्यावसायिक गॅस सिलेंडर हे मिळण्यासाठी नागरिकांची तुंबड गर्दी बघायला मिळतात. अशातच बायोगॅस आणि गोबर गॅसवर आधारित या ग्रामस्थांनी एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व केलं आहे. आपण सध्या या भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी या गावामध्ये बायोगॅस आणि गोबर गॅसवर प्रत्येक घराघरामध्ये गॅस निर्मिती होते आणि त्यावरच 2 वेळचा स्वयंपाक होतो. त्यामुळे या ग्रामस्थांना गॅस सिलेंडरसाठी कधी लाईनमध्ये उभं राहावं लागल्याचा प्रसंग या ग्रामस्थांना आठवत नाही. आता आपण लांजेवार यांच्या या स्वयंपाक गृहात आलेलो आहोत. माझे नाव सौ गीता शैलेश लांजेवार. आमच्या घरामध्ये 1987 पासून ह्या बायोगॅसचे उपयोग करत आहेत आणि आम्हाला या बायोगॅस कधीही संपत नाही. आम्हाला सिलेंडर गॅसची गरज भासत नाही. आम्ही चुलीवर सुद्धा पाणी वगैरे गरम करत नाही, आम्ही बायोगॅसवरच गरम करतो. आमच्या घरामध्ये 6 व्यक्ती आहोत आम्ही. व्यक्तींचा स्वयंपाक इथं होते. इथे बायोगॅसवर स्वयंपाक केला जातं आणि साधारणतः 450 कुटुंब संख्या असलेल्या या गावामध्ये 200 कनेक्शन्स आहेत आणि या गावातील नागरिकांना कधीच गॅस सिलेंडरसाठी लाईनमध्ये उभं राहावं लागला असा प्रसंग या 200 कुटुंबाला वर कधी आलेला नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, रेंगेपार कोहळी, भंडारा. तर रेंगेपार कोहळीच्या या ऊर्जा मॉडेलची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतीये. इथल्या सरपंच आणि ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. तर 1987 पासून आमच्या रेंगेपार कोहळी या गावामध्ये बरेचसे गोबर गॅस आहेत आणि त्याच्यापैकी 1987ला आमचा सुद्धा गोबर गॅस हा तयार झालेला आहे. तेव्हापासून आम्ही 1987 पासून आज 2026 पर्यंत कधीच आमचा गोबर गॅस बिघडलेला नाही. पूर्ण लोकांचा आमच्या इथं स्वयंपाक होतो आणि स्वयंपाक होऊन आमचा गॅससुद्धा वाचत असतो. आम्ही पाणीसुद्धा गरम करायचे असल्यास ह्या गोबर गॅसवरच पाणी गरम करतो. 1987ला आपल्या गावात बायोगॅसची एक योजना आली होती. त्या काळामध्ये लोकांना वाटत होतं की कुठंतरी शेणावर कुठं गॅस येत असतो, परंतु जेव्हा तिची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्याच्या नंतर 1987ला जवळपास 200 बायोगॅस तयार झाले आणि प्रत्येकाने त्याला शौचालय सुद्धा अटॅच केलेलं आहे. आज जेवढा गॅसचा तुटवडा भासत आहे तरी पण आपल्या गावात असा कोणताही परिणाम त्याच्यावर झालेला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.